Okay, semi English is having geography in Marathi, right? Kadambari Ayush, you have geography in Marathi. Okay. So let's start. Your lesson number 6 is the properties of sea water. म्हणजे समुद्राच्या पाण्याचे काही गुणधर्म आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. लेट्स रिकॉल. विच इज द लार्जेस्ट वॉटर स्टोरेज ऑफ द वर्ल्ड? जगात सर्वात जास्त पाणी कुठे आढळतं? सांगा. Which is the largest? Yes, sea is the largest storage of the water. Why is the sea water salty? समुद्राचं पाणी खारट का असतं? Because it has the highest salt content in it. Okay, सगळ्यात जास्त मिठाचं प्रमाण समुद्राच्या पाण्यामध्ये असतं म्हणून. In the earlier classes we have studied the tides, ocean currents with reference to ocean. In this lesson we'll study the major properties of sea water. बघा लास्ट इयर पर्यंत समुद्राच्या संदर्भातील भरती ओहोटी, त्याचे प्रवाह, करंट्स याचा अभ्यास केला गेलेला आहे. या लेसन मध्ये आपण समुद्राच्या पाण्याच्या काही मेजर प्रॉपर्टीज, काही प्रमुख गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो फर्स्ट टेम्परेचर, तापमान. व्हॉट इज द डिफरन्स इन द टेम्परेचर ऑफ द लँड अँड सी? सांगा मला, जमिनीवरचं तापमान आणि समुद्रातलं तापमान यामध्ये काय फरक आहे? What is the temperature difference between land and sea? Yes. Yes, the temperature difference is there is a higher temperature on land compared to the sea. Okay, sea has a lower temperature. So geographical explanation of this sea. Temperature is a major property of the sea water. समुद्राच्या पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे टेम्परेचर, तापमान. The surface temperature of the sea water is not uniform everywhere. समुद्राच्या पाण्याचं जे पृष्ठीय तापमान आहे ते सगळीकडे सारखं नसतं. This is dependent on different factors. आणि जे समुद्राचं पाणी आहे ते त्याच्या पृष्ठभागाच्या प्रत्येक भागावर त्याचं तापमान सारखं नसतं. आणि ही जी भिन्नता आहे, हा जो वेगळेपणा आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. ओके. Latitudinally speaking, the surface temperature of the sea water decreases from the equatorial areas towards the pole. बघा, जर आपण अक्षवृत्ताच्या दृष्टीने विचार केला तर समुद्राच्या पाण्याचं जे सरफेस टेम्परेचर आहे, पृष्ठीय तापमान आहे, ते इक्वेटोरियल कडून म्हणजे तुमच्या विषुववृत्ताकडून पोलार रिजन कडे, ध्रुवाकडे कमी कमी होत जातं. म्हणून पोलार रिजन वर पोलार रिजन लाईक अंटार्क्टिका, आर्टिका, तिथे सतत बर्फ पडत असतो, तिथलं हवामान थंड आहे. कारण विषुववृत्ताकडून जेव्हा तुम्ही पोलार रिजन कडे जाता, ध्रुवाकडे जाता, तेव्हा तापमान काय होतं, कमी कमी होत जातं. ओके. येस, अंडरस्टूड टिल हियर? ओके. The average temperature in equatorial areas is around 25 degrees Celsius. It is 16 degrees Celsius in mid latitudes, while it is about 2 degrees Celsius in near pole. बघा डिफरन्स कसा होतो. जे इक्वेटोरियल एरिया आहेत, विषुववृत्ताजवळचे जे प्रदेश आहेत, तिथे सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. त्यानंतर मध्य अक्षवृत्त प्रदेशात आपण गेलो. ओके, when we'll go to the mid latitude centers, then the temperature will be 16 degrees Celsius. किती होणार मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात? 16 डिग्री सेल्सिअस. आणि जे पोलार रिजन आहेत, ध्रुवीय प्रदेश आहेत, त्यामध्ये 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचतं. ओके, समजलं रिजन वाईज तापमान कसं बदलतंय विषुववृत्ताकडून जेव्हा तुम्ही पोल्स कडे जाताय, इक्वेटोरियल कडून जेव्हा तुम्ही पोलकडे, ध्रुवाकडे जाताय, तेव्हा कशा प्रकारे तापमानात बदल होतो, समजलंय सगळ्यांना? येस एव्हरीवन, एनी डाऊट ओव्हर हिअर? टिल हिअर एनी डाऊट?
ओके चला. Besides this, cyclones, rainfall, sea waves, ocean current, salinity, population, convectional current, season, etc. also affect the surface temperature. Ocean currents also have similar effects on temperature of the sea water. मग या सगळ्याचा कशा कशाचा आपल्या समुद्राच्या सरफेसच्या टेम्परेचरवर परिणाम होतो बघा. सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ, रेनफॉल पाऊस पर्जन्य, सी वेव्स सागरी लाटा, ओशन करंट सागराचा प्रवाह, सॅलिनिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं सॉल्टचं प्रमाण क्षारता, पोल्युशन प्रदूषण, त्यानंतर कन्व्हेक्शनल करंट अभिसरण प्रवाह आणि सीझन्स मेन म्हणजे ऋतू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द टेम्परेचर चेंजेस. ओके. त्यासोबतच the surface temperature ocean current also have similar effect on temperature of the sea water. त्यासोबतच सागराचा जो प्रवाह आहे त्याचा सुद्धा या समुद्राच्या तापमानावर परिणाम होतो. In region where cold ocean current flow, the surface temperature of ocean water is less, while the region where the warm current move, the temperature increases. बघा याच्याकडे लक्ष द्या. सागराचा जो प्रवाह आहे त्याचा सुद्धा त्याच्या तापमानावर परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी कोल्ड what we can say cold currents are flowing. ओके. ज्या ठिकाणी समुद्राचा प्रवाह हा थंड असतो त्या भागात त्या समुद्राचं जे पृष्ठाचं तापमान आहे ते कमी असतं आणि जिथे हॉट करंट असतं तिथे हॉट यू कॅनॉट से हॉट वॉर्म करंट असतं तिथे म्हणजेच उष्ण प्रवाह असतात तिथे या समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढत असतं. ओके. बघा इथे आपल्याला एक डायग्राम दाखवले आहे. द चेंजेस इन द टेम्परेचर ऑफ सी वॉटर विथ रेफरन्स टू डेप्थ इन डिफरंट लॅटिट्यूड इज शोन इन फिगर 6.1. आपल्याला इथे समुद्राचं तापमान वेगवेगळ्या लॅटिट्यूड मध्ये म्हणजे अक्षवृत्तीय भागामध्ये कशा प्रकारे बदलतं सीझन नुसार ते दिलेलं आहे. बघा यू कॅन सी द फिगर. Temperature in Celsius. Then this is showing the higher latitude, mild latitude, torrid region म्हणजे उष्ण torrid zone म्हणजेच उष्ण कटिबंध. ओके. आणि इकडे दिलेली आहे तुम्हाला खोली डेप्थ दिलेली आहे दिस साइड. ओके. सो यू कॅन चेक द टेम्परेचर. आता काही प्रश्नांची उत्तरे बघा. What is the maximum temperature of sea water in equatorial areas? How much is this temperature at a depth of 500 meter? बघा इथे लक्ष द्या. काय प्रश्न विचारला आहे. जे उष्ण कटिबंध आहे तिथलं मॅक्झिमम टेम्परेचर समुद्राचं किती आहे आणि हे टेम्परेचर 500 मीटर डेप्थ वर किती झालं आहे बघा. टॉरिड झोन म्हणजे तुमचा उष्ण कटिबंध. किती आहे मॅक्झिमम टेम्परेचर? येस सांगा. बुक्स आहेत का तुमच्याकडे? येस मॅक्झिमम टेम्परेचर इज 20 डिग्री सेल्सिअस आणि 500 डिग्रीला हे किती 500 डिग्रीच्या खोलीला ते किती होत आहे? 500 मीटरच्या खोलीला 500 डेप्थ मध्ये ते टेम्परेचर किती होत आहे बघा. येस इट इज रिचिंग अप टू 10. ओके. नेक्स्ट. What is the temperature of sea water at the sea level in the mid latitude? आता मिड लॅटिट्यूड म्हणजे तुमचा मध्य अक्षवृत्त. ओके. इथे जी समुद्र सपाटी आहे तिथे टेम्परेचर किती आहे बघा. सांगा मला. मिड लॅटिट्यूडला किती टेम्परेचर आहे?
ओके 10 to 15च्या मध्ये आयदर इथे स्केल वगैरे दिलं नाहीये आपल्याला काउंटिंगला. यू कॅन से लाईक 16, यू कॅन से 14 और वॉट. ओके 13 14 मग 10 to 15च्या मध्ये 13 14 पर्यंत असेल. नेक्स्ट काय आहे, हाऊ मच हॅज दिस टेम्परेचर चेंज ॲट 1500 डेप्थ मीटर डेप्थ. आता जर तुम्ही 1500 मीटर खोलीवर गेलात तर हे कसं बदललंय, 1500 मीटर खोलीवर हे काय झालेलं आहे, टेम्परेचर कमी झालेलं आहे. येस इट इज गेटिंग लोअर राईट. What does the thermal graph for the high latitude say? What is the temperature at 500, 1000 and 1500 meter depth? बघा उच्च अक्षवृत्ताचा जो प्रदेश आहे त्याच्या तापमानाचा आलेख आपल्याला काय सांगतो आणि डेप्थ नुसार त्याचं तापमान 500, 1000 आणि 1500 मीटरवर किती आहे. बघा त्याचा तापमान काय राहिलेला आहे, सेम राहिलेला आहे. येस येस temperature is steady in that case. It has not been changed according to depth wise ते बदललेलं नाही. After what depth does the sea water temperature remain stable everywhere? कोणत्या खोलीनंतर समुद्राच्या पाण्याचं तापमान सगळीकडे स्थिर राहिलेलं आहे. बघा नॉट आफ्टर 2000 नाही, आफ्टर 1500 नंतर. येस ओके आफ्टर 1500 नंतर पहा 1500 पर्यंत आहे व्हेरिएशन, लाईक 1600 लाईक 1800 पर्यंत व्हेरिएशन आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे, कोणत्या खोली नंतर म्हणजे आफ्टर विच म्हणजे 1500 नंतर स्टेबल राहिलेलं आहे. राईट येस 2000 वर ते स्टेबल आहे पण आपल्याला विचारलंय कुठल्या खोली नंतर ते स्टेबल राहील, तर ते स्टेबल राहिलेलं आहे. ओके गॉट एव्हरीथिंग अबाउट दिस नाव. ग्राफ समजलाय, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन समजले. येस ओके चला. Now geographical explanation. While most of the sun rays radiate back from the surface of the sea, some of them penetrate to certain depth in water. बघा समुद्राचा जो पृष्ठभाग असतो, जो सरफेस असतो त्याच्यावरून बहुतांश सूर्याची किरणे ही काय होतात, रिफ्लेक्ट होतात. रेडिएट बॅक म्हणजे रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात. पण काही प्रमाणात जी सूर्यकिरणे असतात ती दे कॅन पेनिट्रेट टू अ सर्टन डेप्थ इन द वॉटर. ते काही खोलीपर्यंत, काही ठराविक खोलीपर्यंत समुद्राच्या पाण्यात शिरकाव करू शकतात. ॲज अ रिझल्ट the intensity of sun rays decreases with increasing depth. आणि याचा परिणाम म्हणून जशी खोली वाढत जाते त्या वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता देखील कमी कमी होत जाते. येस टेम्परेचर डिक्रीजेस अप टू 2000 मीटर पर मीटर डेप्थ. मग हे तापमान 2000 मीटर खोलीपर्यंत कमी कमी होत जातं. आफ्टर 2000 मीटर द टेम्परेचर ऑफ द सी वॉटर इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. मग 2000 मीटर नंतर ह्या समुद्राच्या पाण्याचं तापमान सगळीकडे सारखंच असतं. इट इज अराउंड 400 डिग्री सेल्सिअस. ओके सो हिअर दे आर सेइंग की 2000 नंतर हे सगळं तापमान सारखं असतं. बट इफ यू सी द ग्राफ, ओके दॅट pink line is also showing the temperature, right? ओके बघ अकॉर्डिंग टू द ग्राफ 1500 मीटरच्या खोली नंतर हे वाढत जात आहे, टेम्परेचर स्टेबल होत आहे. बट इथे आपल्याला सांगितलं आहे की 2000 मीटर जिथे समुद्राची खोली असते त्या खोलीच्या नंतर तुम्हाला पूर्ण सागर जलाचं तापमान सारखं आढळतं. ओके ना it is around 4 degrees Celsius everywhere from the equatorial region to the polar areas. मग त्यानंतर ते ध्रुवीय प्रदेशापासून
पूर्ण विषुववृत्ताच्या प्रदेशापर्यंत सगळीकडे 4 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. टेम्परेचर रिड्युसेस ओनली अप टू 4 डिग्री सेल्सिअस अकॉर्डिंग टू डेप्थ. आणि खोलीनुसारच समुद्राचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतं. and therefore the water at greater depth does not freeze. म्हणूनच जास्त खोलीवरचं सागराचं पाणी, समुद्राचं पाणी कधीही गोठत नाही. Yes, got till here? Yes, तुम्ही पाहिलं असेल की पोलार रिजन मध्ये वरती जरी बर्फ असला तरी त्याच्या खाली पाणी आढळतं आणि त्यामध्ये मासे जिवंत राहू शकतात. त्याचं कारण हेच आहे. ओके. The temperature of the seawater changes rapidly with depth at the equatorial areas. The difference in temperature is lesser in the polar areas. मग विषुववृत्ताजवळ जे समुद्राचं पाणी आहे त्याच्या तापमानात खोलीनुसार बदल होत राहतो आणि पोलार रिजन मध्ये ध्रुवीय प्रदेशामध्ये टेम्परेचर मधला डिफरन्स खूप कमी असतो, तापमानातील फरक कमी असतो. There is also a difference in open areas and landlocked seas. लँडलॉक सी म्हणजे भूवेष्टित समुद्र. ओके. जो भूवेष्टित समुद्र आहे आणि खुला समुद्र आहे यांच्या तापमानात भिन्नता आढळते. देयर इज अ डिफरन्स. As the salinity of the landlocked seas is more, the temperature of these landlocked seas is higher than the open seas. This is true for low latitude areas. भूवेष्टित जो समुद्र असतो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि ते जास्त असल्यामुळे या समुद्राचं तापमान जो खुला समुद्र असतो त्याच्या तापमानापेक्षा जास्त असतं. आणि अशी परिस्थिती मेनली आपल्याला लो लॅटिट्यूडनल एरियाज म्हणजे निम्न अक्षवृत्तीय भागात पाहायला मिळते. ओके. येस, अंडरस्टूड दिस? ओके. नाव salinity. Salinity. Why is the taste of the seawater salty? Because of salt. Okay. Salt is percentage of salt is more in seawater, hence it becomes salty. Yes. Why are the reason for high salinity in the ocean? सागर जलाच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण जास्त का असेल असं का वाटतं तुम्हाला? सांगा. Yes. No one? Okay, mark this. Yes. Okay, you have to find out a perfect answer for this. In the next lecture, I am going to ask you. Okay. आणि या पाण्यातील जे सॉल्ट्स आहेत त्याचा आपण कशासाठी उपयोग करतो? येस. सॉल्ट्स म्हणजे फक्त मीठ असतं का समुद्राच्या पाण्यामध्ये? वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात ना? येस. सो व्हॉट वी यूज देम? For what we use them? Yes. They can be useful for some chemical preparations. Yes, for chemical preparation like medicines and all. Okay. So now, geographical explanation. Salt is used in the food we eat. आपण जे अन्न खातो त्यामध्ये आपण मिठाचा वापर करतो. Salt is also used for making various chemicals and medicines. बघा, वेगवेगळी औषधं आणि रसायने तयार करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर करतात. Salt is also used to preserve things for longer period. पदार्थ जास्त काळ टिकवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मीठ वापरतात. Salt is also used in ice factories. बघा, मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात देखील करतात. We obtain salt from the salt pans. आणि मिठागरातून
आपल्याला मीठ मिळत असतं. द बायोन्सी ऑफ द सी वॉटर इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द सॅलिनिटी. क्षारता असते समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणून त्याची बायोन्सी म्हणजे उद्धरण क्षमता वाढत असते. दिस इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट आणि त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होत असतो. बट इफ द सॅलिनिटी इज मोर दॅन बेअरेबल लिमिट्स द लाईफ इन द वॉटर गेट्स डिस्ट्रॉइड. पण त्या समुद्राची जी क्षारता आहे ती जर एकदम प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर त्या पाण्यातील जी जीवसृष्टी आहे ती पूर्णपणे मरून जाईल. ओके. Yes, understood this. Yes. ओके, आता एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्यासाठी बघा इथे. टेक 1.5 liter of water in a big container. Put 100 grams salt in it and stir. एक मोठा भांडा घ्यायचा आहे ज्यामध्ये 1.5 लिटर पाणी टाकायचं आहे आणि पाण्यात 100 ग्रॅम इतकं मीठ टाकायचं आहे आणि त्याला स्टर करायचं आहे. नाव टेक 3 container of same size. To identify them, put 3 dots of different color on them. त्यानंतर आपल्याला 3 भांडे घ्यायचे आहेत आणि त्यावर ओळखता येण्यासाठी 3 वेगवेगळ्या कलरचे टिपके द्यायचे आहेत. Put the water containing salt equally in the 3 container. Make sure the containers are half empty after filling the water. आणि या तिन्ही भांड्यात आपण जे पहिल्यांदा मीठ मिक्स केलेलं पाणी आहे ते समान भरायचं आहे आणि भांडी अर्धी रिकामी राहतील याची काळजी घ्यायची आहे. ओके, इथे दाखवल्याप्रमाणे. टेस्ट द वॉटर आउट ऑफ द 3 कंटेनर. कीप वन इन द सन आउटसाइड. कव्हर इट विथ मॅश्ड लीड. त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्या पाण्याची चव घ्यायची आहे. या 3 भांड्यांपैकी एक भांड आपण सनलाइट मध्ये ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण द्यायचं आहे. ओके. ओके, नाव कीप द रिमेनिंग 2 इन द क्लासरूम. दुसरे 2 आपल्या क्लासरूम मध्ये किंवा एका खोलीत ठेवायचे आहेत. ओके. Put half a glass of fresh water daily in one of the container in the classroom. आणि जे आपण खोलीत ठेवलेले आहेत कंटेनर त्यामध्ये सतत काय करायचं आहे, रोज अर्धा ग्लास आपलं फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी टाकायचं आहे. ओके. आफ्टर 3-4 days bring all the containers together at one place. Observe the level of water in the all 3 container. आता 3 ते 4 दिवसांनी काय करायचं आहे आपल्याला, ही तिन्ही भांडी एकत्र आणायची आहेत आणि त्यामधल्या वॉटर लेवलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. टेस्ट द वॉटर इन ऑल 3 कंटेनर. एक्सपिरियन्स द डिफरन्स इन द टेस्ट. राईट अबाउट ऑल 3 टेस्टेस इन 1 लाईन इच. आता त्यानंतर 3 भांड्यातील पाण्याची चव घ्यायची आहे आणि त्याच्या चवीबाबत आपल्याला लिहायचं आहे. बघा, आता इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. इन विच कंटेनर हॅज द वॉटर इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड. कोणत्या भांड्यामधलं पाणी जास्त होईल किंवा कोणत्या भांड्यांमधलं पाणी कमी होईल सांगा. सांगा पटकन. समजले ना ऍक्टिव्हिटी. उन्हात ठेवलेलं पाणी कमी होईल ना. उन्हात ठेवलेलं पाणी कमी होईल आणि जे पाणी आपण याच्यात ठेवलेलं आहे रूम मध्ये ते जास्त होईल. ओके. त्यानंतर सांगा मला, व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड द डिक्रीज ऑर इन्क्रीज. काय झालं, कशामुळे हे पाणी कमी झालं. त्या उन्हात ठेवलेलं पाणी कमी झालं, का झालं असं. बिकॉज ऑफ व्हॉट. वॉटर गेट इव्हॅपोरेटेड. येस.
बाष्पीभवनामुळे ते पाणी कमी झालं. What could be the reason behind the low and high salinity of the water in the container? उन्हातील जे पाणी होतं ते जास्त सॉल्टी लागेल, येस ऑर नो? येस. आणि हे पाणी कमी सॉल्टी लागेल. काय असेल त्यांच्यामधलं रिझन? यू कॅन पुट ऑन युअर माइक अँड टेल मी इन मराठी ऑल्सो इफ यू वॉन्ट. सांगा मला पटकन. येस कादंबरी. येस मॅम. जे पाणी उन्हात ठेवले होते ते त्याचं बाष्पीभवन झालं आणि फक्त मीठ खाली राहिलं म्हणून ते पाणी जास्त खारट झालं. येस येस. आणि व्हॉट अबाउट द सेकंड वन? दुसऱ्या ग्लासमध्ये गोडे पाणी मिसळत राहिल्यामुळे ते कमी खारट झालं. व्हेरी गुड. सगळ्यांना समजले ऍक्टिव्हिटी आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्सचे आन्सर्स? येस. ओके. So geographical explanation for this is, you must have realized that because of the sun's heat, evaporation happens at a faster rate. आपल्याला असं लक्षात आलं की सूर्याच्या उष्णतेमुळे काय झालं, पाण्याचं बाष्पीभवन खूप फास्ट झालं. Evaporated water turns into water vapor and reduces in quantity. बाष्पीभवनामुळे काय झालं, पाण्याची वाफ झाली आणि पाणी कमी झालं. But amount of salt remains the same in the remaining water and therefore the salinity of the water increases. पण मीठ कमी झालं नाही. जेवढं क्षार होते ते तेवढेच राहिले आणि उरलेल्या पाण्यात क्षारांचं प्रमाण वाढत गेलं, म्हणूनच पाणी खारट लागलं. In seas where the rate of evaporation is high, then the supply of fresh water salinity is high. बघा, सागर जलात काय होतं, बाष्पीभवन जास्त, ओके, रेट ऑफ इव्हॅपोरेशन हाय, देन द सप्लाय ऑफ फ्रेश वॉटर. बाष्पीभवन जास्त असतं आणि गोड्या पाण्याचा पुरवठा खूप कमी होत असतो, म्हणून समुद्राची सॅलिनिटी जास्त असते, समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असते. इन सीज where the supply of fresh water exceeds the rate of evaporation, salinity is low. त्या उलट पाण्याचं बाष्पीभवन जिथे कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात जिथे असतो तिथे त्या सागर जलाची क्षारता कमी असते. Salinity is not affected much in seas where both the supply of fresh water and evaporation of water is low. आणि असा सागरी भाग असेल ज्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन पण कमी होतोय आणि गोड्या पाण्याचा पुरवठा पण कमी होतोय, अशा पाण्याच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही. ओके, अंडरस्टूड? अंडरस्टूड एव्हरीथिंग अबाउट दिस? सगळ्यांना क्लिअर झालंय का? कोणाला काही डाऊट? ओके. Always remember, how is the salinity of the sea water measured? या सागराची जी सॅलिनिटी आहे, क्षारता आहे, ती कशी मोजली जाते पहा. The weight of all dissolved salt in water in ratio of parts per thousand of water is called the salinity of sea water. सागराच्या 1000 वजनी भागात एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितकं वजन असतं, जितक्या वजनी भागाचं प्रमाण असतं, त्याला आपण सागर जलाची क्षारता असं म्हणतो. For example, if the weight of dissolved salt in 1000 gram, that is 1 kg of sea water, is 40 gram, then the salinity is 40%. म्हणजेच जर 100 ग्रॅम पाण्यात 40 ग्रॅम सॉल्ट विरघळलेले असतील तर त्या पाण्याची क्षारता, त्या पाण्याची सॅलिनिटी 40% आहे. 40 per 1000 part. Hydrometer, refractometer and salinometer are used to measure salinity. मग ही सॅलिनिटी मोजण्यासाठी, पाण्याची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर या उपकरणांचा वापर केला जातो. आता बघा, सगळ्यांकडे बुक आहे का समोर? तुम्हाला मॅप खोलावा लागेल. यू हॅव युअर बुक? मॅप ऑन पेज नंबर 53 आहे का बुक?
येस और नो? सगळ्यांकडे आहे? ओके, चला. क्वेश्चन्स पहा. व्हॉट इज द सॅलिनिटी अराउंड दी ट्रॉपिक्स? ट्रॉपिक्स म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या आजूबाजूचा परिसर, याची सॅलिनिटी किती आहे ती विचारली आहे. शोधा. ट्रॉपिक्स, ट्रॉपिकल एरिया कुठे आहे? येस, सांगा किती सॅलिनिटी आहे ट्रॉपिकल एरियाची? 36 and 35. Okay. Next question is, which region has the least salinity? सगळ्यात कमी क्षारतेचा भाग कोणता आहे? कोणत्या प्रदेशात आहे सगळ्यात कमी सॅलिनिटी? पोलार रिजन. दॅट इज किती आहे ती? किती आहे? 32. इट्स 32. नेक्स्ट, विच ओशन हॅज सॅलिनिटी मोर दॅन 37%? कोणत्या महासागरामध्ये 37 पेक्षा जास्त क्षारता आहे पहा. Yes, 37, more than 37. It's not given more than, फक्त 37 दिलंय. And that is in the, yes, more than 37 नाही दिलंय. Let me check the borders. 37 आहे, but it will come under a, it will come under, I think, Pacific or Atlantic. Atlantic one, right? Okay. Next is, what are the reason of differences in salinity in global level? बघा, जागतिक स्तरावर या क्षारतेत का फरक पडला आहे? We will see it in the geographical explanation. पहा. The uneven distribution of temperature on earth, uneven supply of fresh water, etc. affect the salinity of sea water. तापमान, जे डिस्ट्रीब्युशन आहे, वितरण आहे तापमानाचं, त्यामध्ये जर असमानता असेल, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी जास्त असेल, या सगळ्याचा काय होतो? सागर जलाच्या सॅलिनिटीवर म्हणजे क्षारतेवर परिणाम होतो. In tropical zone, temperature is higher and the rate of evaporation is also higher. Therefore, salinity is higher. जे उष्ण कटिबंधात प्रदेश आहेत त्याचं तापमान जास्त असतं आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग देखील जास्त असतो, आणि म्हणून पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे फक्त क्षार शिल्लक राहतात, म्हणून क्षाराचं प्रमाण जास्त असतं. Around 5 degree north and south of the equator in the equatorial calm belt, the sky is cloudy for a long period of time and convectional rainfall occurs every day. बघा, विषुववृत्तापासून 5 डिग्री पर्यंत उत्तरेला आणि विषुववृत्तापासून 5 डिग्री पर्यंत दक्षिणेला अक्षवृत्ता दरम्यानचा जो शांत पट्टा आहे
तिथे आकाश जास्त काळ काळं आणि ढगाळच असतं, त्यामुळे दररोज तिथे पाऊस पडतो. लार्ज रिव्हर्स लाईक कॉंगो अँड अमेझॉन इन द इक्वेटोरियल रिजन मीट द सी. त्यामुळे काय होतं, अमेझॉन आणि कांगो यांच्यासारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळत असतात. Therefore, the supply of fresh water is abundant. त्यामुळे खूप अधिक प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. But because of high temperature, rate of evaporation is more and therefore the seas in these areas are more saline. पण तापमान अधिक आहे, त्यामुळे जे बाष्पीभवन आहे ते होतच राहतं, त्याचा वेग जास्त होतो आणि या प्रदेशातील जे समुद्र आहेत तिथे सॅलिनिटी म्हणजेच क्षारांचं प्रमाण जास्त असतं. Okay. In mid latitudinal zone 25 degree to 35 degree north and south, rainfall is less and the supply of fresh water from river is also low. This zone has hot desert of world. Thus the salinity of the seas is found to be higher here. त्यानंतर बघा, मध्य अक्षवृत्तीय पट्टा म्हणजेच 25 डिग्री उत्तर आणि 25 डिग्री दक्षिण यामध्ये काय होतं, पाऊस कमी असतो आणि नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही त्यामुळे कमी होतो आणि या पट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त वाळवंटी प्रदेश आढळतात, म्हणून तेथील जे समुद्राचं पाणी आहे त्याच्या क्षारतेत वाढ झालेली आपल्याला आढळते, ते जास्त सॉल्टी असतं. In temperate region, the sun rays are slanting and therefore the temperatures are lower. तर समशीतोष्ण कटिबंधात काय होतं, सूर्यकिरणे तिरकी पडत असतात, त्यामुळे तापमान कमी असतं आणि बर्फ वितळतं. ओके, the temperature are lower and because of the melting of the snow, the supply of water is also more and therefore in this zone salinity decreases with increasing latitude. बघा, या कटिबंधात सूर्यकिरणे तिरकी पडतात, त्यामुळे तापमान कमी आणि स्नो सतत मेल्ट होत राहतो, बर्फ वितळतो, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील होतो. म्हणून या कटिबंधात जसं लॅटिट्यूड वाढतं, अक्षांश वाढतात, त्याबरोबरच सागर जलाची जी क्षारता आहे ती कमी होत जाते. इन द पोलार एरियाज टेम्परेचर आर व्हेरी लो, इव्हॅपोरेशन इज ऑल्सो व्हेरी लेस. इन पोलार एरिया सो सॅलिनिटी इज लो. तर ध्रुवाकडे तापमान पण कमी आहे आणि इथे बाष्पीभवनाचा वेग देखील कमी आहे, म्हणून सागर जलाची क्षारता कमी असते. ओके, understood till here? Yes, everyone has got till here? Okay, very little part has been left from this, then we will stop. Okay, see, landlocked seas have higher salinity than open seas as the rate of evaporation is more and there is a lack of supply of fresh water from large river. बघा, भूवेष्टित जे समुद्र आहेत त्यांची क्षारता जास्त असते. ओके, यू कॅन सी अ पिक्चर. येस, बघा, जिथे भूवेष्टित समुद्र आहे त्यांची जी क्षारता आहे, सॅलिनिटी आहे ती जास्त असते, राईट. आणि the rate of evaporation is more and there is a lack of supply of fresh water from large river. आणि मोठ्या नद्यांमधून त्यांना पाणी पुरवठा देखील होत नाही, कमी प्रमाणात होतो. Thus there is a difference in the salinities of open and enclosed seas. म्हणून भूवेष्टित समुद्र आणि खुला समुद्र यांच्या सॅलिनिटी मध्ये भिन्नता आढळते. फॉर एक्झाम्पल, the average salinity of the Mediterranean Sea is 39%, while the salinity of the most saline ocean, the Atlantic Ocean, is 35%. बघा, महासागरांमध्ये भूमध्य समुद्राची सरासरी किती आहे, 39%, आणि अटलांटिक महासागराची आहे 35% इतकी आहे. ओके,
अटलांटिक महासागराची सॅलिनिटी सगळ्यात जास्त आहे, पण ती 35%च आहे. तर मेडिटेरियन सीची आहे 39%. ओके, मेडिटेरियन सी आपल्याला नॉट मेन्शन ओव्हर हिअर, राईट? ओके, चला मग आज आपण इथेच थांबूया. आता मला सांगा, जेवढा भाग आपण शिकलो समुद्राच्या पाण्याच्या रिलेटेड, त्याच्या सॅलिनिटीशी रिलेटेड, सगळा समजलाय का? आता जो पॉइंट शिकवला आहे तो खूप महत्वाचा आहे. बघा, उष्णकटिबंधात जास्त तापमान असतं, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त, त्यामुळे सागराचं पाणी जास्त खारट, जास्त क्षारता. ओके, विषुववृत्तापासून 5 डिग्री पर्यंत वरती उत्तरेला आणि 5 डिग्री पर्यंत दक्षिणेला अक्षवृत्तादरम्यानचा जो शांत पट्टा आहे, तिथे सरळ आकाश सतत काळं आणि ढगाळ असतं, त्यामुळे रोज पाऊस पडतो आणि त्यासोबतच कांगो आणि अमेझॉन यासारख्या मोठ्या नद्या त्या महासागराला मिळत असतात. त्यामुळे जे गोड पाणी आहे त्याचा पुरवठा देखील जास्त होत असतो. पण अधिक तापमान आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त आणि या प्रदेशातील समुद्राचे जे क्षार आहे त्याचं प्रमाण मीडियम लेवलला असतं. तर जे मध्य अक्षवृत्तीय पट्टे आहेत तिथे पाऊस कमी असतो, त्यामुळे नद्यातून येणारं पाणी सुद्धा कमी आणि वाळवंटी प्रदेश तिथे जास्त असतात. डेझर्ट रिजन्स आर मोर ओव्हर देअर, so the salinity of the water will be higher. Okay, after that जे समशीतोष्ण कटिबंध आहे तिथे सूर्यकिरण तिरकी पडतात, त्यामुळे तापमान कमी आणि बर्फ सुद्धा वितळतं, त्यामुळे पाण्याचा पुरवठा जास्त, त्यामुळे इथे समुद्राच्या पाण्याची क्षारता कमी असते. पोलार रिजन मध्ये तापमान कमी असतं. ओके, टेम्परेचर इज लोअर, त्यामुळे बाष्पीभवन देखील जास्त होत नाही, इव्हॅपोरेशन सुद्धा जास्त होत नाही, त्यामुळे समुद्राच्या पाण्याची सॅलिनिटी कमी असते. त्यानंतर जे असे सी आहेत लाईक दिस वन यू कॅन सी लाईक अ डेड सी. डेड सी प्रमाणे जे लँडलॉक सी आहेत, भूवेष्टित समुद्र आहेत, त्यांची क्षारता जास्त असते आणि जे खुले समुद्र आहेत त्यांची क्षारता कमी असते. का? कारण जे भूवेष्टित समुद्र आहेत, लँडलॉक सी आहेत, त्यांच्यामध्ये इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो आणि मोठ्या नद्यांकडून त्यांना जास्त प्रमाणात पाणी सुद्धा मिळत नाही, त्यामुळे जे लँडलॉक सी आहेत आणि जे खुले समुद्र आहेत त्याच्या सॅलिनिटी मध्ये आपल्याला वेगळेपणा आढळतो. ओके, अंडरस्टूड एव्हरीथिंग अप टू नाव? Yes, everything has been understood by you. Okay, next lecture we'll be having half of the part that is remaining and the question answers also. Okay, next lecture ला question answer आणि जो काही हाफ पार्ट राहिला आहे तो घेण्यात येईल. Okay, so you can leave the class if you have no doubts. We are going to stop over here. Bye bye.